भंडाऱ्यात एकलारी येथील रेल्वे अंडरपासच्या बोगद्यातून प्रवास करताना नागरिकांना अडचण 2 फूट पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास प्रशासनाचं दुर्लक्ष। वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी खेडकर कुटुंबाला मोठा दणका। पूजा खेडकरचं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र रद्द तर मागासवर्गीय प्रवर्गात लाभ घेता येणार नाही। शेतकऱ्यांना योग्य वाटत नाही तोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग होणार नाही। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा शेतकऱ्यांना शब्द। काही शेतकऱ्यांनी महामार्गासाठी संमतीपत्र दिल्याची माहिती। कोल्हापूरच्या मटण आणि फिश मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी। गटारी अमावस्या धुमधडाक्यात साजरी करण्याचा बेत। लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कडून ग्रीन गडचिरोली उपक्रम 11 लाख वृक्षांच्या लागवडीची मोहीम सुरू। वृक्षांचं संगोपनही लॉयड्स मेटल्स करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर। नामदेव महाराजांच्या 675व्या संजीवनी समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। कल्याणीतील मुलीला मारहाण प्रकरणी आरोपींना आज कोर्टात हजर करणार। प्रकरणी आतापर्यंत 2 आरोपींना अटक। बुलढाण्यातील देऊळगाव कुंडपाळ सिंचन प्रकल्पाला भगदाड, मोठ्या प्रमाणावर पाणी वाया तर भगदाड मोठा होण्याचा धोका। भाजपा आमदार संजय कुटेंच्या चालकाच्या मृत्यू प्रकरणी कारवाईची मागणी। चालक पंकज देशमुखांच्या पत्नीने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट। न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा। कोल्हापुरात 85 लाखांच्या ड्रेनेज घोटाळ्याप्रकरणी 3 जणांना नोटीस। तत्कालीन शहर अभियंत्यांसह 3घांना नोटीस। कोल्हापुरात उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठीची अधिसूचना लवकरच निघणार। आमदार अमल महाडिकांची माहिती। कोल्हापूरच्या शेती उत्पन्न बाजार समितीत सेस बुडवून 3.5 कोटींची काजू विक्री। बाजार समितीने घेतले 2 ट्रक ताब्यात तर व्यापाऱ्यांची 3 वर्षाची तपासणी होणार। अकोल्यात अकोट शहरातील अतिक्रमण प्रशासनानं हटवलं। शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होणार। बीडमधील चिखली येथील लक्ष्मी आईच्या यात्रेला मोठी गर्दी। मराठवाड्यातील पहिलं मंदिर म्हणून मंदिराची ओळख। पुण्यात वाहन चालकांसाठी पीएमसी रोड मित्र ॲप विकसित। वाहन चालकांना रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार करता येणार। लवकरच ॲपचं उद्घाटन होणार। धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत नियमांचं दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करा। पोलीस महासंचालकांचे आदेश। वाशिमच्या अमानी ते पांगरी रस्त्यावरील पुलावर अद्याप संरक्षण कटडाच नाही। पुलावरून नागरिकांचा धोकादायक प्रवास। पेडमध्ये विजेच्या लपंडावामुळे गणेश मूर्तिकार हैराण। वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे व्यवसायावर परिणाम। तक्रार करूनही महावितरणकडून दुर्लक्ष। सारथीच्या संचालकपदी पुन्हा सतीश पाटील यांची नियुक्ती। 20 जूनला पाटील यांची मुदत संपली होती। आता पुन्हा 3 वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय। पुण्यात हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम तपासणी केली जाणार। पराभूत आमदारांनी आक्षेप घेतल्यानंतर जिल्हा निवडणूक शाखेचा निर्णय। पुण्यात सांडपाणी प्रकल्प उभारण्यासाठी 533 कोटी 85 लाख रुपयांचा निधीला मान्यता। तर प्रकल्पात 16 गावातील सांडपाण्याची व्यवस्था केली जाणार। पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाला वेग तर 100 शेतकऱ्यांचा जमीन देण्यास होकार। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य संकल्पना। पुणे जिल्ह्यातील 63 धोकादायक पूल पाडणार। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडूंनी घेतला निर्णय। तर 80 पेक्षा अधिक पुलांची डागडुजी होणार। कुंडमळ दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाला जाग। पुण्याच्या प्रसिद्ध सारसबागमधील तलावाची दुरवस्था। तलावात घाण पाणी साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी। तलावाची स्वच्छता करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी। छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा टक्का इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक। 5वी आणि 8वीतील विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी। शिक्षकांचंही राज्यभरात कौतुक। कोल्हापुरात कर्कश आवाज करणाऱ्या 525 सायलेन्सरवर बुलडोझर। शहर वाहतूक शाखेची कारवाई। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात 52 ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत जाहीर। यामध्ये 26 महिला 26 पुरुष असे आरक्षण जाहीर।
सोलापुरात CSR शिखर परिषद 2025च्या अनुषंगानं बैठक. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी CSRचं योगदान महत्त्वपूर्ण. अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचं वक्तव्य. पंचगंगा प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांची कामं पूर्ण करा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचं जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन. उल्हासनगरमध्ये दुचाकी चोरट्याला अटक. गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. एका दुचाकी पोलिसांच्या ताब्यात. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात तब्बल 88 किलोमीटर नवीन मलवाहिका टाकल्या जाणार. केंद्र सरकारच्या अमृत 2 योजनेनंतर प्रकल्पाला मंजुरी. उद्या आयोजित राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाच्या पूर्वतयारीची परभणीत बैठक पार. बैठकीला विविध पक्षाचे आणि संघटनाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित. चंद्रपुरातील 45 शासकीय इमारतींवर रूफटॉप सोलर प्रणाली कार्यान्वित. पालिकेच्या वीज खर्चात मोठी बचत. 5 फुटापर्यंत गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावात विसर्जन करा. पर्यावरण विभागाकडून सणोत्सवासाठी मार्गदर्शन तत्व जारी. 1000 आदिवासी जोडपी अडकली विवाह बंधनात. रायगडच्या अलिबागमध्ये पार पडला सामूहिक विवाह सोहळा. कुंदमळा येथील पुलाची जबाबदारी कोणाची? चौकशी समिती अहवालात त्रुटी उघड. पुलाच्या विस्तारीकरणानंतर पूल जिल्हा परिषदेने ताब्यात न घेतल्याचं समोर. यवतमाळमध्ये पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात महाडायलिसिस सेंटर स्थापना. आमदार राजू तोडसाम यांच्या हस्ते सेंटरचं उद्घाटन. छत्रपती संभाजीनगरात मनपा आयुक्तांच्या संकल्पनेतून मी आयुक्त होणार उपक्रमांतर्गत दर शनिवारी विद्यार्थी साधतात आयुक्तांशी संवाद. पीओपी मूर्ती संदर्भात उद्या उच्च न्यायालयात सुनावणी. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पीओपी गणेश मूर्तीच्या विसर्जनाबाबत धोरण लवकरच जाहीर करणं आवश्यक. वैनगंगा प्रकल्पातून मराठवाड्यासाठी 166.50 TMC पाणी सोडलं जाणार. 2026 पर्यंत हे पाणी सोडलं जाणार. यवतमाळमध्ये पुसद तालुक्यात 65 शाळांमध्ये वृक्षारोपण. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केलं वृक्षारोपण. पैठणमध्ये विजयी पांडुरंग गोशाळेत शुद्ध देशी गायी जतन आणि संवर्धन दिन साजरा. देशी गायींचं महत्त्व समजून घेण्यासाठी दिवस साजरा. नागपूर प्रारूप रचना आराखड्यावर 52 हरकती दाखल. 11 ऑगस्टपर्यंत हरकतींवर सुनावणी. 18 ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार. लाडक्या बहिणींना जुलै अखेर अनुदान. लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण. जुलैचा हप्ता महिन्याच्या शेवटी मिळण्याची शक्यता. राज्यातील 15 विद्यापीठात प्राध्यापकांची 1166 पदे रिक्त. मुंबई, पुणे, नागपूर विद्यापीठात सर्वाधिक जागा. गणेशोत्सव उत्साहात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी पालिका सज्ज. तर सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप उभारणी परवानगीसाठी ऑनलाईन एक खिडकी प्रणाली सुरू. मुंबई महानगरपालिकेकडून गणेशोत्सव मंडळासाठी नियमावली जाहीर. गणेश मंडपासाठी रस्त्यावर खड्डा पाडल्यास 15,000 दंड ठोठावणार. NTPC सोलापूरकडून महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला 2,79,00,000 रुपयांचा CSR. संग्रहालयात काळवीट, बिबट्या, सिंह आणि मोरांसाठी अधिवास उभारण्यात येणार. RSS निगडीत वृत्तपत्राने वादग्रस्त मंत्र्यांचे कान टोचले. तरुण भारत वृत्तपत्रातून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, गोपीचंद पडळकर, संजय गायकवाड यांच्या बेजबाबदार वर्तनावर टीका. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री उदय सामंतांची बैठक. कोकणातील युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या समारंभाचं रवींद्र चव्हाणांना दिलं निमंत्रण. धर्मांतरणाच्या प्रकरणावरून भाजपा आमदार देवेंद्र कोठे आक्रमक. फसवणूक करून हिंदू धर्मियांचं धर्मांतर सहन करणार नाही. तसं उत्तर देऊ, कोठेंचा इशारा. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया कांदिवलीत सावली बारच्या ठिकाणी दाखल. दमानियांकडून सावली बारची चौकशी. गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावे सावली बारचा परवाना. अंजली दमानियांचा आरोप. गृहराज्यमंत्री डान्स बार चालवत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव. दमानियांचं वक्तव्य. सावली बारमधून 22 महिलांना ताब्यात घेतलं. सावली बारमध्ये अटी शर्तींचं उल्लंघन. अंजली दमानियांची माहिती. डान्स बार चालवणारे गृहराज्यमंत्री महाराष्ट्राला नकोत. योगेश कदमांच्या राजीनाम्याची दमानियांची मागणी. दमानिया पोलीस स्थानकात कायदेशीर मार्ग वापरणार.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर जेएनयूमध्ये मराठी अध्ययन कार्यक्रमाला हजेरी लावणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उद्या महत्त्वाची बैठक. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे घेणार राज्यस्तरीय बैठक. तर बैठकीला सर्व सेलच्या प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना. बीडमध्ये छावा संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि सूरज चव्हाणांच्या विरोधात निदर्शनं. सुनील बागुल मामा राजवाडेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला. शक्ती प्रदर्शन करत होणार पक्षप्रवेश. रविवारी नाशिकमध्ये होणार पक्षप्रवेश. महादेव मुंडे मृत्यू प्रकरणी शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर. महादेव मुंडेंची गळा कापून हत्या, शरीरावर 16 वार. विजयसिंग बांगर यांनी समोर आणला अहवाल. नगरविकास विभागाच्या उधळपट्टीला मुख्यमंत्र्यांचा चाप. शिंदेंच्या नगरविकास खात्याकडे फडणवीसांची नजर. तर मोठ्या निधीकडे फाईल फडणवीसांकडे जाणार, सूत्रांची माहिती. मंत्री संजय शिरसाटांच्या घरात घुसलेल्या व्यक्तीकडे चाकू. मंत्र्यांची पोलीस सुरक्षा भेदून घरात घुसण्याचा प्रयत्न. आरोपींचे कॉल डिटेल, सीसीटीव्ही फुटेजची होणार तपासणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.